सर्वात मोठी बातमी, मुंबईमध्ये महापौर पदाच्या शर्यतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणात शह देण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून उद्धव ठाकरे गट आणि भाजप यांच्यामध्ये पडद्याआड चर्चा सुरू झाल्याचं समजतंय। महापौर निवडीवेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 65 नगरसेवक अनुपस्थित राहतील अशी योजना आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये शिंदे गटानं ठाकरेंचा नगरसेवक फोडण्याचा प्रयत्न सुरू झाल्यामुळे त्याला उत्तर म्हणून हे पाऊल उचललं जात आहे। मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाच्या 12 नगरसेवकांना फोडण्याची तयारी सुरू केल्याचं वृत्त असून यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतरच पडद्यामागील हालचालींना मोठा वेग आलाय। अधिकची माहिती जाणून घेऊयात। फोन लाईनवरून आपले प्रतिनिधी विपुल वैद्य आहेत। विपुलजी, पडद्यामागे नेमक्या काय घडामोडी घडतायत? हॅलो। हो, खरं म्हणते प्रांजली, तू मुंबईमध्ये राजकारण हे जे आहे सध्या थोडं ढवळून निघालेलं दिसतंय। तर 2017 मध्ये भाजपाने एक फेवर केली होती शिवसेनेला। ती अशी होती की शिवसेनेचा महापौर बसावा म्हणून भाजप 82 नगरसेवक असून सुद्धा गैरहजर राहिला होता आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ उद्धव ठाकरेवर आलेली आहे। आता उद्धव ठाकरे तसं करतायत की नाही ते तो गोष्ट वेगळी आहे, पण ह्या मुद्द्यावर बोलणी झालेली आहे। आता याचे दोन अर्थ काढू शकतो आपण। एक तर भाजपला शिंदे सेनावर भरोसा नाही, ते मतदानाच्या वेळेला काहीतरी अनुचित करू शकतात, अनुचित प्रकार घडवू शकतात असं त्यांचं शंका असणे हे एक कारण होऊ शकतं। दुसरं कारण असं आहे की शिंदे सेनाने काहीतरी असं मागितलंय जे देण्याची भाजपाची मुळीच इच्छा नाही। आता याच्यातून कोणता अर्थ काढावा नेमका ते आपण आता समजू शकत नाही। पण दुसरी बातमी अशी समजते की एकनाथ शिंदेकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ठाकरेचेच नाही बीजेपीचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न चालू आहे आणि हा थेट आरोप संजय राऊत यांनी केलाय। संजय राऊत म्हणतायत की बीजेपीचे नगरसेवक KDMC मध्ये फोडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करतायत। आता यामुळे भाजप नाराज झालेली आहे आणि बीजेपी मुंबईमधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे। कदाचित ही माहिती त्यांना शिंदेना पहिलीच असावी म्हणून त्यांनी आपले सगळे 29 नगरसेवक जे आहेत ते पंचतारांकित हॉटेलमध्ये ठेवलेत आणि ते सध्या पंचतारांकित बांद्र्याच्या एक भल्या मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत सगळे। इथे एक अंतर्गत माहिती अशी मिळालेली आहे की 2026 हे वर्ष बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यामुळे मुंबईत शिवसेनेचा महापौर बसावा ही एकनाथ शिंदेची इच्छा आहे। तर या बाबतीत काय होणार आहे ते पुढे आपण बघूया। या सगळ्या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे आता काय गेम करतायत ते बघायचं सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे कल्याण डोंबिवली KDMC मध्ये बीजेपीचे नगरसेवक फुटतायत की शिंदे सेनाचे नगरसेवक फुटतायत ते पण बघण्यासारखं राहणार आहे। आणि शेवटी आतली बातमी अशी आहे की जोपर्यंत मुख्यमंत्री दावोस दौऱ्यावरून परत येत नाही तोपर्यंत मुंबईचा महापौर बसणार नाही आणि त्याविषयी काहीतरी ठोस निर्णय पण होणार नाही। म्हणून हे सगळं जे चाललंय आहे ते चालू दे। जसे संजय राऊत आज बोलले, आम्ही गप्प बसून सगळ्यांची मजा बघतोय, तसं आपण पण बघूया की काय चाललंय आणि काय होतंय उद्या।